इयत्ता 10वी हायर लेवल मराठी व्याकरण. पहिला भाग आहे नियमानुसार लेखन, ज्याला आपण शुद्ध लेखन असं म्हणतो. आणि भाग नंबर 2 आहे विरामचिन्हे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणात लेखन नियमानुसार लेखन, ज्याला आपण शुद्ध लेखन म्हणतो, हा भाग अभ्यासणार आहोत. आपण मराठी भाषा बोलतो, वाचतो व लिहितो. लिखित शब्द हे शुद्ध स्वरूपात लिहिण्यासाठी काही नियम ठरवलेले आहेत. लेखन नियमानुसार शब्दांचे शुद्ध लेखन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी लेखनाचे काही महत्त्वाचे नियम अभ्यासावे लागतात. लेखन नियम अभ्यासण्यापूर्वी काही संकल्पनांचे अर्थ आपण समजून घेऊया. 1. अनुनासिक, ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो त्याला अनुनासिक असं म्हटलं जातं. 2. शीर्षबिंदू, अनुस्वाराबद्दल येणारे अक्षरावरील टिंब यालाच शीर्षबिंदू असं म्हणतात. 3. सामान्य रूप, मूळ शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना त्या शब्दाचे बदललेले रूप म्हणजे सामान्य रूप होय. 3. तत्सम शब्द, संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जशाचा तसा आलेला शब्द त्याला तत्सम शब्द असं म्हणतात. 5. अकारांत शब्द, ज्या शब्दाचा शेवट अ या स्वराने होतो त्या शब्दाला अकारांत शब्द असं म्हणतात. 6. आकारांत शब्द, ज्या शब्दाचा शेवट अला काना आ या स्वराने होतो त्याला आकारांत शब्द असं म्हटलं जाते. 7. इकारांत शब्द, ज्या शब्दाचा शेवट ई या ह्रस्व स्वराने होतो. 8. इकारांत शब्द, ज्या शब्दाचा शेवट ई या दीर्घ स्वराने होतो. 9. उकारांत शब्द, ज्या शब्दाचा शेवट उ या ह्रस्व स्वराने होतो. 10. उकारांत शब्द, ज्या शब्दाचा शेवट उ या दीर्घ स्वराने होतो. 11. उपांत्य इकार, उप अधिक अंत्य ई, शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीचे ई स्वर असलेले अक्षर. 11. उपांत्य उकार, उप अधिक अंत्य उ, शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीचे उ स्वर असलेले अक्षर. आणि 13 नंबर आहे साधित शब्द, 2 शब्द एकत्र घेऊन तयार केलेला नवीन जोडशब्द. त्यानंतर मराठी लेखनाचे काही महत्त्वाचे नियम आहे. 1. अनुस्वारासंबंधीचे नियम. नियम नंबर 1. स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा. सूचना दिलेली आहे. वेदांत, सुखांत, दुःखांत, देहांत, वृत्तांत, स्वरांत, व्यंजनांत, शालांत हे शब्द असेच लिहावेत. तसे वाङ्मय, वाङ् निश्चय, दिमूढ हे शब्दसुद्धा अशाच पद्धतीने लिहावेत. नियम नंबर 2. य, र, ल, व, श, श, स, ह यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ सिंह, संयम, मांस, संशय, संज्ञा. त्यानंतर आपल्याला टीप दिलेली आहे. वरील शब्दांचे उच्चार अनुक्रमे सिंह, संयम, मांस, संशय,
संज्ञा असे होतात, तरी त्यांचे लेखन करताना वर दाखवल्याप्रमाणेच करावे. नियम नंबर 3. नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ, लोकांना, तुम्हास, घरांपुढे, लोकांसमोर. तसेच एखाद्या व्यक्तीच्या आदरार्थीत उल्लेख करताना तसेच अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ, नेहरूंनी, आजोबांपाशी, आपणास, तुम्हाला. त्यानंतर दुसरं आहे ऱ्हस्व दीर्घ या संबंधीचे नियम. यामध्ये नियम नंबर 4. 1. इकारांत आणि उकारांत शब्द दीर्घांतच लिहावेत. उदाहरणार्थ, कवी शब्द लिहिताना वला दुसरी वेलांटी असावी. मती शब्द लिहिताना तला दुसरी वेलांटी असावी. गती शब्द लिहिताना तला दुसरी वेलांटी असावी. त्यानंतर गुरु, पशु, सृष्टी, बहु अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दीर्घांत लिहायचे आहे. अपवाद आणि, नि, परंतु, तथापि इत्यादी शब्द. त्यानंतर आहे 2. सामासिक शब्दांतही इकारांत व उकारांत शब्द पूर्वपदी असताना ह्रस्वांत लिहावे. उदाहरणार्थ, बुद्धिवैभव, कविमन, गतिशील, सृष्टी सौंदर्य, अणुशक्ती, विधिनिषेध, कृती समिती इत्यादी. त्यानंतर पुढे आहे साधित शब्दात तत्सम शब्द मुळात ह्रस्व असल्यास त्यांनाही वरील नियम आ हा लागू होतो. त्यानंतर ई. विद्यार्थी, प्राणी, स्वामी, शशी, गुणी यासारखे शब्द समासात पूर्वपदी आले असता ते ह्रस्वांत याच पद्धतीने लिहावेत. उदाहरणार्थ, विद्यार्थी मंडळ, गुणीजन, स्वामिनिष्ठा, शशिकला इत्यादी. त्यानंतर टीप आहे, जे तत्सम शब्द संस्कृतमध्ये इकारांत व उकारांत म्हणजेच शेवटचे स्वर ई व उ दीर्घ असलेले असतात, असे दीर्घ असतात तेव्हा ते समासात पूर्वपदी आले असता मुळाप्रमाणे दीर्घांतच राहतात. उदाहरणार्थ, खाली संस्कृत शब्द आणि सामासिक शब्द असे दिलेले आहे. संस्कृत शब्द नदी, लक्ष्मी, पृथ्वी, रजनी. सामासिक शब्द नदी किनारा, लक्ष्मीपुत्र, पृथ्वीपती, रजनीकांत. त्यानंतर आहे नियम नंबर 5. इकारांत व उकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार ह्रस्व लिहावे. उदाहरणार्थ, गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू. त्यानंतर आहे तत्सम शब्द नलिनी, समिती, भगिनी, सरोजिनी. त्यानंतर आपल्याला यासाठी खाली अपवाद दिलेले आहेत. नीती, भीती, प्रीती, कीर्ती, मूर्ती, दीप्ती इत्यादी. त्यानंतर शब्दांच्या शेवटी अलाकाना आ, ए, ओ आल्यास म्हणजे शब्द आकारांत, एकारांत किंवा ओकारांत आल्यास व उपांत्य अक्षरात इकार किंवा उकार आल्यास तो ह्रस्व लिहावा. उदाहरणार्थ, खिळा शब्दामध्ये खला पहिली वेलांटी दिलेली आहे. पाहुणा शब्दामध्ये फला पहिला उकार दिलेला आहे. पुडा शब्दामध्ये पला पहिला उकार दिलेला आहे. महिना शब्दामध्ये हिला पहिली वेलांटी आहे. हडकुळामध्ये कला पहिला उकार आहे. पहिले शब्दामध्ये हला पहिली वेलांटी आहे. पाहिजे शब्दामध्ये पहिली वेलांटी आहे. पितो शब्दामध्ये पला पहिली वेलांटी आहे. लिहितोमध्ये याही ठिकाणी पहिली वेलांटी आपल्याला बघायला मिळते.
त्यानंतर यासाठी आपल्याला अपवाद दिलेले आहे. इतर तत्सम शब्द उदाहरणार्थ परीक्षा, पूजा, ऊर्जा इत्यादी. त्यानंतर नियम क्रमांक 6, अकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ गरीब मध्ये र ला दुसरी वेलांटी, वकील क ला दुसरी वेलांटी, वीट शब्दामध्ये व ला दुसरी वेलांटी, सून या शब्दात सु ला दुसरा उकार, वसूल शब्दामध्ये स ला दुसरा उकार, फूल शब्दामध्ये फ ला दुसरा उकार, पूर म्हटल्यानंतर प ला दुसरा उकार, फकीर शब्दात क ला दुसरी वेलांटी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. खाली काही अपवादात्मक गोष्टी आहे, बघूया. तत्सम रस्पोपांत्य अकारांत शब्द उदाहरणार्थ गुण, विष, मधुर, प्रचुर, मंदिर. अपवाद दुसरा, शेवटी जोडाक्षर असलेले अकारांत शब्द उदाहरणार्थ शिस्त, क्षुद्र, दुर्ग, शुद्ध, विशुद्ध इत्यादी. अपवाद आधीच्या अक्षरावर स्पष्टोच्चारित अनुस्वार असलेले अकारांत शब्द उदाहरणार्थ सुंठ, रुंद, डिंक, भिंत, तुरुंग, सुरुंग इत्यादी. नियम क्रमांक 7, उपांत्य दीर्घ ई उ असलेल्या अकारांत शब्दातील उपांत्य इकार किंवा उकार उभयवचनी सामान्य रूप करताना ऱ्हस्व लिहिला जातो. उदाहरणार्थ गरीब म्हणताना र ला गरीब शब्दात दुसरी वेलांटी आहे, मात्र गरीबास म्हटल्यानंतर र ला पहिली वेलांटी दिली जाते. दुसरा शब्द आहे वकील. वकील शब्दात क ला दुसरी वेलांटी आहे, परंतु वकिलांना हा शब्द म्हणताना क ला पहिली वेलांटी दिली जाते. सून शब्दामध्ये स ला दुसरा उकार आहे, मात्र सुनेला शब्द म्हणताना स ला पहिला उकार दिला जातो. नागपूर हा शब्द म्हणताना दुसरा उकार प ला दुसरा उकार येतो, तर नागपुरा शब्द म्हणताना प ला पहिला उकार येतो. जीव शब्दामध्ये ज ला दुसरी वेलांटी आहे. जीवाला म्हटल्यानंतर ज ला पहिली वेलांटी या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसते. अपवाद दीर्घोत्पाद्य तत्सम शब्द उदाहरणार्थ शरीरास, गीतेत, सूत्रास, जीवाला, शरीर, शरीरास, गीता, गीतेत, सूत्र, सूत्रास इत्यादी आपल्याला बघता येतील. त्यानंतर आहे नियम. इतर काही आपल्याला दिलेले आहेत, त्यामध्ये दिले आहे नियम क्रमांक 8, पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्राम नामास लावताना दीर्घोपांत्य असा लिहिला जातो. उदाहरणार्थ नागपूर, सोलापूर, त्यानंतर आहे तारापूर, त्यानंतर आहे तुळजापूर. टीप, यासारख्या शब्दांची रूपे ऱ्हस्व व दीर्घ अशी दोन्ही प्रकारांनी होतात. जसे नागपूरहून, नागपुराहून, पंढरपूरला, पंढरपुराला अशा पद्धतीने म्हटलं जातं. त्यानंतर नियम क्रमांक 9, कोणत्या एखाद्या अशी रूपे लिहावी. कोणच्या एखाद्या अशी रूपे लिहू नयेत. नियम क्रमांक 10, हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू या शब्दातील दुसरा व चौथा स्वर दीर्घ लिहावा, मात्र पुनरुक्त शब्द नादा सुरारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावे. उदाहरणार्थ लुटूलुटू, दुडूदुडू, भुरूभुरू, तुरुतुरू इत्यादी. नियम क्रमांक 11, क्वचित, कदाचित, अर्थात, विद्वान इत्यादी संस्कृतातील व्यंजनांत तत्सम शब्द अकारांत लिहावेत. क्वचित असे लिहावे, क्वचित असे लिहू नये. आणखी काही शब्द अकस्मात, विद्युत, परिषद, अर्थात, श्रीमान, भगवान आणि संस्कृत. 12 नंबरचा नियम आहे राहणे, पाहणे,
वाहणे अशीच रूपे वापरावीत. शक्यतो पाहणे, पहाणे, वहाणे, वहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना रहा, पहा, वहा याचबरोबर रहा, पहा, वहा ही रूपे वापरण्यास हरकत नाही. इत्यादी व ही हे शब्द दीर्घच लिहावे. महत्त्वाचे शुद्ध शब्दलेखनाचा उत्तम उपाय म्हणजे वाचताना त्या त्या शब्दांचे रूप डोळ्यात साठवणे. उदाहरणार्थ, विहीर हा शब्द लहानपणापासून आपण असाच पाहिला आहे. समजा आपण तो विहीर असा लिहिला किंवा पाहिला तर डोळ्यांना खटकतो. खाली आपल्याला तक्ते दिलेले आहे, त्यानुसार आपल्याला योग्य शब्द निश्चित कळतो. पहिल्या याच्यामध्ये वला दुसरी वेलांटी वी, हला पहिली वेलांटी ही, र असं विहीर शब्द लिहिलेला आहे. पण या ठिकाणी आपल्याला तो अयोग्य वाटतो. पण लिहिताना ॲक्च्युली आपल्याला वला पहिली वेलांटी वी, हला दुसरी वेलांटी ही आणि र हा योग्य आहे. त्यानंतर खिडकी शब्दामध्ये आपल्याला खला दुसरी वेलांटी दिलेली आहे आणि कला पहिली वेलांटी दिलेली आहे. हा शब्द अयोग्य वाटतो. त्याऐवजी खला पहिली वेलांटी खी पाहिजे आणि कला दुसरी वेलांटी की पाहिजे, तो योग्य आहे. आनंद यामध्ये आपण जर बघितलं तर अला काना आ वरती आपल्याला अनुस्वार दिलेला दिसतो, हा अयोग्य आहे. त्याऐवजी आनंद म्हणताना न वरती आपल्याला अनुस्वार देणं आवश्यक आहे आणि म्हणून तो योग्य शब्द आहे. सूर्य, सूर्य शब्दामध्ये सला पहिला उकार दिलेला आहे, अयोग्य आहे आणि मात्र या ठिकाणी सला दुसरा उकार आहे, तो योग्य आहे. म्हणजे शब्दांचे शुद्ध रूप डोळ्यात साठवणे म्हणजे शुद्ध शब्द लिहिता येणे आपल्याला निश्चित योग्य ठरते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाली काही महत्त्वाच्या शब्दांचे शुद्ध रूप डोळ्यात साठवताना किंवा शब्दांचा अभ्यास करताना लक्षात येईल. हे शब्द याच पद्धतीने लिहिले जातात असं आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, मी यापैकी काही शब्द आपल्याला वाचून दाखवत आहे, त्याच्यावरून आपल्याला निश्चित समजू शकेल. बघा, एकूण आपल्याला दिलेल्या तक्त्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये शब्द आहे अंतःकरण, अंतर्मुख, अतिशयोक्ती, अभिनंदन, अभिव्यक्ती, अल्पोपहार, अस्तित्व, अलंकारिक, आशीर्वाद, उश्वास, उज्ज्वल, उत्कृष्ट, उत्तरार्ध आणि उत्पन्न. दुसऱ्या असणाऱ्या रकान्यामध्ये ओळीमध्ये आपल्याला काही शब्द आहे कौटुंबिक, क्रियाशील, क्रीडांगण, जीवनध्येय, जीवनशैली, ज्येष्ठ, ठराविक, तत्त्वज्ञान, तात्पर्य, तीर्थरूप, दीपावली, दीर्घायुष्य, दुर्गुण आणि दुर्मिळ. तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला दिलेला आहे निष्पर्ण, परिस्थिती, परीक्षा, पारंपरिक, पश्चाताप, पुनरावृत्ती, पुनर्रचना, पुनर्विवाह, पुरस्कार, पूर्वार्ध, प्रतिभावंत, प्रसिद्ध, प्राक्तन, भाषातज्ञ. त्यानंतर चौथ्या ओळीत शब्द आहे मैत्रीण, वक्तृत्व, वाङ्मय, विपरीत, विश्लेषण, विश्वकोश, वैयक्तिक, वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्य, वैश्विक, व्यक्तिमत्व, व्युत्पत्तिकोश, शिरोधार्य आणि शीर्षक. आणि शेवटच्या आपल्याला पाचव्या रकान्यामध्ये शब्द दिलेले आहे सांस्कृतिक, सामाजिक, सामूहिक, सार्वजनिक, सार्वत्रिक, सहाय्यक, साहित्यिक, सुज्ञ, सूचना, सृजनशील, स्फूर्ती, स्मृतिदिन आणि स्त्रोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे शब्द या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे काही शब्द दिलेले आहेत. एकच शब्द 4 पद्धतीने आपल्याला लिहून दाखवलेला आहे.
त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. म्हणून आपल्याला सूचना आहे, अचूक शब्द लिहा. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेतसुद्धा आपल्याला असे 4 शब्द दिले जातील. योग्य शब्द आपल्याला त्यातून निवडायचा आहे. यामध्ये पहिला शब्द आहे दुर्मिळ. यामध्ये द ला दुसरा उकार आहे आणि नंतर म वरती रफार, मला वेलांटी आहे त्यावरती रफार दिलेला आहे. दुर्मिळ, दुर्मिळ, दुर्मिळ आणि दुर्मिळ. यामध्ये आपल्याला योग्य पर्याय जो उत्कृष्ट आहे, जो योग्य आहे, तो आहे 4 नंबरचा शब्द दुर्मिळ. त्यानंतर दुसरा आहे मैत्रीण, मैत्रीण, मैत्रीण आणि मैत्रीण. यापैकी आपल्याला योग्य शब्द आहे हा नंबर 2चा शब्द योग्य आहे. नंबर 3 उज्ज्वल, उज्ज्वल, उज्ज्वल आणि उज्ज्वल. एकच शब्द 4 पद्धतीने लिहिलेला आहे, पण त्यापैकी योग्य जो शब्द आहे तो आहे पहिला शब्द. चौथा पर्याय दिला आहे दुष्काळ, नंतर दिलेलं आहे दुष्कळ, त्यानंतर दुष्काळ आणि त्यानंतर दुष्काळ. परंतु मित्रांनो, यापैकी आपल्याला आपल्या असणाऱ्या या पर्यायांमध्ये नंबर 3चा शब्द आहे तो योग्य शब्द आहे असं आपल्याला निश्चित पद्धतीने सांगता येते. त्यानंतर पुढचा भाग आहे अचूक शब्द ओळखा. पहिला आहे निर्जीव, निर्जीव, निर्जीव आणि निर्जीव. एकच शब्द 4 पद्धतीने लिहिलेला आहे, पण त्यापैकी योग्य जो शब्द आहे तो आहे नंबर 3 हा. दुसरा पर्याय आहे अंतर्मुख, अंतर्मुख, अंतर्मुख आणि अंतर्मुख. पण यापैकी आपल्याला जो योग्य शब्द आहे तो आहे नंबर 1. तिसरा पर्याय आहे सामूहिक, सामूहिक, सामूहिक आणि सामूहिक. यामध्ये आपल्याला योग्य शब्द जो दिलेला आहे तो आहे नंबर 3चा शब्द. चौथा आहे शब्द अंतःकरण, अंतःकरण, अंतःकरण आणि अंतःकरण. यामध्ये आपल्याला योग्य शब्द जो दिलेला आहे तो आहे पर्याय नंबर 2 आहे, तो योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला परत दिलेला आहे अचूक शब्द निवडा. पहिला आहे पुनरावृत्ती, 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 पुनरावृत्ती. यापैकी आपल्याला जो योग्य पर्याय दिलेला आहे तो आहे, आपल्याला बघा तुम्ही यामध्ये पर्याय नंबर आहे 4. दुसरं दिलं आहे निर्णय, निर्णय, निर्णय आणि निर्णय. याच्यामध्ये योग्य पर्याय आहे आपल्याला या ठिकाणी नंबर 2चा शब्द आहे. तिसऱ्या याच्यामध्ये दिलं आहे सर्वांगीण. हा शब्द एकूण 4 प्रकारे आपल्याला लिहून दाखवलेला आहे, परंतु योग्य असणारा शब्द आहे यामध्ये नंबर 1 शब्द. चौथा शब्द आहे हुरहुर. हा शब्द 4 प्रकारे दिलेला आहे, परंतु योग्य जो शब्द आहे नंबर 1चा पर्याय आहे हुरहुर. त्यानंतर आहे अचूक शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द आहे निसर्ग. 4 प्रकारे लिहून दिलेला आहे, परंतु योग्य यापैकी शब्द आहे पर्याय नंबर 3. त्यानंतर दुसरा शब्द आहे निष्पर्ण. 4 प्रकारे लिहिलेला आहे, परंतु यापैकी आपल्याला योग्य शब्द दिलेला आहे पर्याय नंबर 2. तिसरा आहे मुहूर्त. 4 प्रकारे लिहिलेला आहे, पण यापैकी आपल्याला योग्य शब्द जो दिलेला आहे त्याच्यामध्ये योग्य पर्याय आहे नंबर 1. चौथा शब्द आहे क्रीडांगण. 4 प्रकारे लिहिलेला आहे, परंतु यापैकी आपल्याला योग्य शब्द दिलेला आहे पर्याय आहे नंबर 4. त्यानंतर पुढे बघूया. परत दिलेला आहे अचूक शब्द निवडा किंवा लिहा. पहिला दिला आहे शिरोधार. हे शब्द 4 प्रकारे लिहिलेला आहे. यापैकी आपल्याला योग्य असणारा पर्याय आहे नंबर 2. दुसरा शब्द आहे पुरस्कार. एकूण 4 प्रकारे लिहिलेला आहे. यामध्ये आपल्याला योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. तिसरा शब्द आहे उत्स्फूर्त. हाही शब्द 4 प्रकारे लिहून दाखवलेला आहे, परंतु आपल्याला यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. चौथा शब्द आहे मनस्थिती. 4 पद्धतीने लिहिलेला आहे, परंतु याचा योग्य पर्याय आहे आपल्याला
पर्याय नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या असणारा जो पहिला भाग आपण बघितला आहे, लेखन नियमानुसार शुद्ध लेखन, हा अभ्यासलेला आहे. यानंतर आपल्याला भाग अभ्यासायचा आहे मित्रांनो, विरामचिन्हे. आता विरामचिन्हांचा विचार करत असताना आपल्याला त्याचा अभ्यास करतो आहोत आणि त्याच्यामध्ये व्याख्या बघणार आहोत. बघा काय दिलेलं आहे. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो, या थांबण्याला विराम असे म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो. या चिन्हांना विरामचिन्हे असं म्हटलं जातं. मराठीत 9 प्रमुख विरामचिन्हे आहेत आणि त्याचा तक्ता आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला आपल्याला दिलेला आहे क्रमांक 1, चिन्हाचे नाव दिलेले आहे पूर्णविराम. चिन्ह दिलेलं आहे, एक पॉईंट केलेला आहे. हा असणारा पूर्णविराम केव्हा वापरला जातो, तर वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविरामाचा वापर केला जातो. उदाहरण, मी दररोज अभ्यास करतो, हे वाक्य पूर्ण बोलल्यानंतर आपल्याला फुलस्टॉप देतो, पूर्णविराम आपण देतो. 2 नंबर आहे अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. केव्हा वापरतात, तर 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा याचा वापर होतो. उदाहरणार्थ आपल्याला दिलेला आहे, गड आला पण सिंह गेला. यामध्ये गड आला, त्यानंतर हा अर्धविराम वापरला गेलेला आहे. तिसरा आहे स्वल्पविराम. तर आपल्याला चिन्ह दिलेलं आहे, पुढे केव्हा वापरतात, तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास याचा वापर केला जातो किंवा हाक मारताना नावापुढे हा स्वल्पविराम लिहिला जातो. उदाहरणार्थ गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. तर दुसरं उदाहरण आहे श्यामल पुस्तक दे. त्यानंतर आपण पुढचा चौथा भाग आहे अपूर्णविराम. या ठिकाणी चिन्हात दिलेला आहे. वाक्याच्या शेवटी तपशील देताना याचा वापर केला जातो. तर उपयोग नामांचे प्रकार पुढील प्रमाणे आहे. यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम या ठिकाणी. त्यानंतर 5वं आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाचा आपल्याला चिन्ह दिलेला आहे. तर वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, तू कुठे गेला होतास असं म्हटल्यानंतर शेवटी प्रश्नचिन्ह हे येतंच. 6 नंबर आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह आपल्याला दिलेला आहे. केव्हा वापरतात, तर मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, बाप रे शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे. केवढा मोठा हा साप असं म्हटल्यानंतरही उद्गारवाचक चिन्हाचा या ठिकाणी वापर केला जातो. 7 नंबर आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह 2 प्रकारचे असतात. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह. या ठिकाणी एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्हांचा वापर केला जातो. दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तर दुहेरी हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. चले जाओ हे शब्द सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेले आहेत. तर 2 शरद म्हणाला मी सहलीला येईल. शरद म्हणाला यानंतरचं वाक्य हे डबल अवतरण चिन्हामध्ये आपण लिहिलेलं आहे. 8 नंबर आहे संयोग चिन्ह. या ठिकाणी संयोग चिन्हाची खूण दिलेली आहे. केव्हा वापर करतात, तर 2 शब्द जोडताना त्याचा वापर होतो किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, विद्यार्थी प्रतिनिधी 2 शब्द जोडताना मध्ये तो वापरलेला आहे. दुसरं, मला निबंध लिहा, पुढे संयोग चिन्ह वापरून याला आवडतो असं हे पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर 9 नंबर आहे अपसारण चिन्ह, ज्याला डॅश म्हटलं जातं. पुढे चिन्ह दिलेलं आहे. केव्हा वापरतात, तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास त्याचा वापर होतो किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास याचा वापर केला जातो. त्यानंतर दिलेला आहे उदाहरण आहे मी गेलो कॉमा पण पुढे दिलेलं आहे अपसरण चिन्ह म्हणजे डॅश.
दुसरं उदाहरण आहे, ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली, याही ठिकाणी या अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने विरामचिन्हांचा केव्हा कुठे कसं वापर करतात याचा आपण अभ्यास केलेला आहे. आपल्याला खाली काही प्रश्न रूपाने विचारलेल्या गोष्टी आहे, तर बघूया काय विचारलंय ते. पहिला प्रश्न आहे, पुढील विरामचिन्हे ओळखा. त्या ठिकाणी पहिलं जे चिन्ह वापरलेलं आहे त्याला अपूर्ण विराम म्हटलं जातं. दुसरं जे चिन्ह आहे त्याला अपसारण चिन्ह म्हणतात. तिसरं जे चिन्ह आहे त्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. तर चौथं जे आहे त्याला संयोग चिन्ह असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे विचारलेलं आहे, पुढील वाक्यांमधील विरामचिन्हे ओळखा. पहिलं वाक्य आहे, ते म्हणाले लक्षात नाही आलं. आणि दुसरं वाक्य आहे, आता कसं बोललात, ते म्हणाले. यामध्ये स्वल्प विरामाचा वापर केला आहे. दुसरं दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. आणि तिसरं आहे ते उद्गार चिन्ह वापरलं सुद्धा आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे, विरामचिन्हांच्या समोर नावे लिहावीत. पहिलं जे आहे तो आहे अपूर्ण विराम, दुसरं आहे उद्गार चिन्ह, तिसरं आहे अर्धविराम, चौथा आहे प्रश्नचिन्ह. त्यानंतर दिलेलं आहे, नावासमोर विरामचिन्हे काढा. पूर्णविराम काढून दाखवलेला आहे. प्रश्नचिन्ह आपल्याला दाखवलेलं आहे. एकेरी अवतरण चिन्ह चिन्हात दर्शवलेली आहे. संयोग चिन्ह याही ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी विचारलेल्या बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण हा असणारा विरामचिन्हांचा भाग अभ्यासलेला आहे. या असणाऱ्या विरामचिन्हांच्या नोट्स आपल्याला आणि त्याचप्रमाणे शुद्ध लेखनाच्या नोट्स पुढील व्हिडिओ क्लिपमध्ये निश्चित मिळतीलच. धन्यवाद.